तर बघा आपण काल लेक्चरला मॅट्रिसेस बघितलं होतं. मॅट्रिक्सची डेफिनेशन म्हणजे मॅट्रिसेस चालू होतं, मॅट्रिक्सची डेफिनेशन बघितली होती. तर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय राहते? अ सिस्टम ऑफ नंबर्स अरेंज इन रेक्टँग्युलर फॉर्मॅट अलॉंग विथ रो अँड कॉलम बाउंडेड बाय द ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. म्हणजे काय की जे नंबर्स राहणार आहे ते आपण अरेंज करणार आहे कसे, रो आणि कॉलममध्ये, आणि त्यांना काय करणार, ब्रॅकेटमध्ये ठेवणार मोठ्या. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं, रो म्हणायचं. मग रोमध्ये बघा जेवढे नंबर ऑफ रो राहतील क्रॉस 3, म्हणजे काय की हे जो 2 जो आहे तो रो आहे आणि हे काय नंबर ऑफ कॉलम्स आहे. मग बघा रो कशा आडव्या राहत्या, कॉलम कसे राहते, व्हर्टिकल राहते. त्याच्यानंतर ना ही जे 2x3 आहे ती काय ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आहे, आणि 2 काय इंडिकेट करतं, तर रो इंडिकेट करतं. त्याच्यानंतर ना काय बघितलं होतं ऑर्डर नंतर, रो बघा हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इज कॉल्ड एज रो आणि व्हर्टिकल अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इज कॉल्ड एज कॉलम. त्याच्यानंतर ना ऑर्डर बघितली ती, नंबर ऑफ रो अँड कॉलम इज प्रेझेंट इन मॅट्रिक्स विच इज रिप्रेझेंट बघा m क्रॉस n मध्ये दाखवत्या, आणि त्याला काय म्हणायचं, ऑर्डर म्हणायचं. म्हणजे जेवढे नंबर ऑफ कॉलम राहील आणि जेवढे नंबर ऑफ रो राहतील. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट बघितली होती. तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट काय राहते, तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट बघा की जे एलिमेंट त्यांचं काय राहतं, ए आय जे इक्वल्स टू, म्हणजे आय इक्वल्स टू जे राहतं. काय राहतं, आय इक्वल्स टू जे राहतं. म्हणजेच काय की सपोज 1 1, म्हणजे असं बघा आय पण 1 आहे आणि जे पण काय 1 आहे. ठीक आहे, मग तसंच 2 2, मग आय पण काय 2 आहे आणि जे पण काय 2 आहे. आणि नंतर ना आय 3 3, म्हणजे हे जे एलिमेंट राहतात क्रॉसमधले यांना काय म्हणायचं, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आपण स्टँडर्ड मॅट्रिक्स बघितला होता m क्रॉस n ऑर्डरचा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्समधला डिफरन्स आहे. ज्यावेळेस आपला ॲड जॉईंट इनवर्स वगैरे काढायचं राहील ना, त्यावेळेस मी तुम्हाला डिटर्मिनंट म्हणजे काय की डिटर्मिनंट म्हणजे एक स्क्वेअर मॅट्रिक्सच राहतो तो. ठीक आहे, तर त्याचे थोडेसे कन्सेप्ट वेगळे आहे, तर ते बी सांगून देईल नंतर, त्यावेळेस आपण डिफरन्स डिटेलमध्ये बघू. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितले ते काल टाईप ऑफ मॅट्रिक्समध्ये रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे, डायगोनल मॅट्रिक्स नव्हतं बघितलं, कॉलेजमध्ये बघितलं होतं वाटतं. ठीक आहे, तर आता आपण रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स बघितलेले. रो मॅट्रिक्स म्हणजे काय की सिंगल रो राहते. काय राहते, सिंगल रो राहते. बघा एक सिंगल रो राहते, त्याला काय म्हणायचं, रो मॅट्रिक्स म्हणायचं. त्याच्यानंतर याची डेफिनेशन बघितली ती, ओनली 1 रो आणि n नंबर ऑफ कॉलम्स राहणार आहे, त्याला काय म्हणायचं, कॉलम मॅट्रिक्स. नंतर त्याला काय म्हणायचं, रो मॅट्रिक्स. आता बघा कॉलम मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्समध्ये एक सिंगल कॉलम राहणार आहे आणि नंबर ऑफ रोज राहणार आहे, मग त्याला काय म्हणायचं, कॉलम मॅट्रिक्स. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एक सिंगल कॉलम राहणार आहे. त्याच्यानंतर बघितलं होतं स्क्वेअर मॅट्रिक्स. तुम्हाला जसं सांगितलं होतं बघा, स्क्वेअरची काय प्रॉपर्टी आहे की समोरील बाजू सेम राहतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू काय राहणार आहे, नंबर ऑफ कॉलम राहणार आहे. ठीक आहे, नंबर ऑफ रो इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम, तर म्हणजे m इक्वल्स टू n राहणार. म्हणजे काय, याची जी ऑर्डर आहे सपोज ती कशी राहू शकते, 2x2, म्हणजे ए काय राहणार आहे 2x2 किंवा 3x3 किंवा 4x4. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ रो राहतील तेवढेच नंबर ऑफ काय राहणार आहे, कॉलम राहणार. मग त्याची ऑर्डर कशी राहणार, 3x3 2x2. ठीक आहे, म्हणजे जेवढे नंबर ऑफ रो आहे तेवढेच नंबर ऑफ काय राहणार आहे, कॉलम राहणार. म्हणजेच m इक्वल्स टू काय राहणार आहे, n राहणार. त्याच्यानंतर आता बघा नेक्स्ट बघायचं आपल्याला, नेक्स्ट कोणता मॅट्रिक्स बघायचा, डायगोनल मॅट्रिक्स. तर बघा आता डायगोनल मॅट्रिक्स काय आहे की त्याच्या आधी आपण प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट बघितले होते. ठीक आहे, तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे काय की असे एलिमेंट्स त्यांचं काय राहतं, ए आय इक्वल्स ए आणि, म्हणजे नाही का इथं पहिली तो प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट, म्हणजे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे कोणते एलिमेंट की असे एलिमेंट त्यांच्यामध्ये ए आय जे हे काय राहतं, आय इक्वल्स टू जे राहतं. म्हणजेच काय की A11. मग बघा इथं आय आणि जेची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 1 दिलेली. नंतर ना A22, म्हणजे याचा अर्थ काय की आय इक्वल्स टू जे इक्वल्स टू 2a. नंतर ना A33,
याच्यामध्ये बघा आय इक्वल्स टू जे इक्वल्स टू काय 3 ठीक आहे. म्हणजे यांना काय म्हणायचं, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणायचं. तर बघा आता डायगोनल मॅट्रिक्स काय आहे की डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन लिहू. डेफिनेशन ऑफ डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स आपण इथे काढून घेऊ. बघा आपण इथं 1 3 4 5 6 7 8 9 10 11 ठीक आहे. मग याच्यामध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट कोणते आहे? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट बघा, हे एलिमेंट ही क्रॉसमधले. ठीक आहे. हे जे क्रॉसमधले एलिमेंट यांना काय म्हणायचं, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. बघा हे कोणते एलिमेंट आहे, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. ठीक आहे, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. मग आता बघा डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन काय आहे, इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स containing only principal diagonal elements. Principal diagonal elements and rest all the element are zero is called as diagonal matrix. ठीक आहे. म्हणजे काय आहे, याच्यामध्ये फक्त प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट राहणार आहे, बाकीचे सगळे एलिमेंट काय राहणार आहे, झिरो राहणार आहे. मग बघा आपण जर हाच कॉपी करून घेतला, ठीक आहे, नवीन ड्रॉ करू. सपोज फॉर एक्झाम्पल मध्ये हा एक मॅट्रिक्स आहे. हा एक मॅट्रिक्स. ठीक आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलं डेफिनेशन मध्ये, सपोज मॅट्रिक्स ए इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय की ज्याची ऑर्डर सेम राहणार आहे, म्हणजे एम इक्वल्स टू एन राहणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ रोज राहतील तेवढेच नंबर ऑफ काय राहणार आहे, कॉलम राहणार आहे. सपोज आपण इथं ऑर्डर घेऊ 3x3 म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम. त्याच्यानंतर काय सांगितलं, इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स अँड रेस्ट ऑल एलिमेंट्स आर झिरो. म्हणजे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट सोडून बाकीचे सगळे एलिमेंट काय राहणार आहे, झिरो राहणार आहे. मग बघा प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट सपोज आपण इथं 3 घेऊ, नंतर इथं 7 घेऊ, नंतर इथं 11 घेऊ. ठीक आहे. आधी हे झाले प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. हे कोणते एलिमेंट झाले, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. ठीक आहे. इथं वाटलं तर लिहून घ्या, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. हे कोणते एलिमेंट आहे, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. ठीक आहे. हे काय आहे, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे. आणि नंतर ना रिमेनिंग एलिमेंट काय सांगितलं आपल्याला, झिरो पाहिजे. रिमेनिंग एलिमेंट काय पाहिजे, झिरो पाहिजे. मग बघा इथं झिरो येणार, इथं पण झिरो येणार, इथं पण झिरो,
इथं पण 0, इथं पण 0 आणि इथं पण 0. मग रिमेनिंग एलिमेंट काय इथं आपले 0 आहे. म्हणजे काय की प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट फक्त काय पाहिजे आपले प्रेझेंट पाहिजे आणि बाकीचे सगळे एलिमेंट काय पाहिजे थांबा इथं खोडून इकडं खाली लिहू. ठीक आहे. हे काय प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. ठीक आहे. हे काय प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये फक्त डायगोनल एलिमेंट राहणार आहे. बाकीचे सगळे एलिमेंट काय राहणार आहे 0 राहणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पलमध्ये आपण दुसरं एक एक्झाम्पल बघू. आता मॅट्रिक्स बी घेऊ. मॅट्रिक्स बी याची ऑर्डर घ्या 2x2. मग 2x2 जर असेल तर बघा मग याचं काय येणार सपोज 2 0 0 3. मग हा काय 2x2 मॅट्रिक्स हा काय 2x2 आहे. मग याच्यामध्ये बघा प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट काय आहे बाकीचे सगळे एलिमेंट काय 0 आहे. बाकीचे सगळे एलिमेंट काय 0 आहे. याला काय म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. ज्याच्या डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे असं मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये फक्त डायगोनल एलिमेंट प्रेझेंट राहणार बाकीचे सगळे एलिमेंट काय राहणार 0 राहणार. मग याला काय म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. जर आपण याचं एक 3x3चं जर एक्झाम्पल बघितलं 4x4चं एक एक्झाम्पल बघ. ठीक आहे. मग बघा आता मॅट्रिक्स ए 4x4. 4x4 म्हणजे काय की तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ रोज राहतील तेवढेच नंबर ऑफ काय राहणार आहे कॉलम राहणार. काय राहणार आहे कॉलम. ठीक आहे. मग बघा आता आपण इथे एक 4x4चा मॅट्रिक्स ड्रॉ करू. काय करू 4x4चा मॅट्रिक्स ड्रॉ करू. 4x4 बघा आता इथं काय येणार A1 1 0 0 0. ठीक आहे. नंतर इथं परत 0 A2 2 0 0. नंतर इथं परत 0 इथं परत 0 A3 3 इथं परत 0. ठीक आहे. 0 0 0 A4 4. ठीक आहे. आणि इथं 4x4. मग बघा याच्यामध्ये सुद्धा काय आहे की फक्त डायगोनल एलिमेंट प्रेझेंट आहे. ठीक आहे. हे काय आहे डायगोनल एलिमेंट प्रेझेंट आहे बाकीचे सगळे काय 0 आहे. मग हा कोणता मॅट्रिक्स आहे डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. मग लिहायचं खाली A4x4 has only principal diagonal elements and remaining all elements are 0. Hence A4x4 is a diagonal matrix. काय आहे डायगोनल मॅट्रिक्स. काय डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. मग डायगोनल मॅट्रिक्स समजलं सगळ्यांना की ज्या डायगोनल मॅट्रिक्समध्ये फक्त सगळ्यात पहिले डायगोनल मॅट्रिक्स असण्यासाठी तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच काय की त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ रो राहील तेवढेच नंबर ऑफ कॉलम पाहिजे आणि त्याच्यानंतर डायगोनल एलिमेंट काय पाहिजे प्रेझेंट पाहिजे. बाकीचे सगळे ऑल अदर एलिमेंट 0 पाहिजे. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. आता नेक्स्ट बघणार आपण स्केलर मॅट्रिक्स. नेक्स्ट काय बघणार स्केलर मॅट्रिक्स. तर बघा स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स इट इज द डायगोनल मॅट्रिक्स. आता बघा डायगोनल मॅट्रिक्सच्या वेळेस आपण काय म्हणलं इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. मग बघा इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे अल्टिमेट काय आहे की स्केलर मॅट्रिक्स सुद्धा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच डायगोनल एलिमेंट्स आर सेम किंवा इक्वल. डायगोनल एलिमेंट कसे पाहिजे सेम पाहिजे आणि ऑल रिमेनिंग जे ते कसे पाहिजे 0 पाहिजे. ठीक आहे. मग बघा त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पलमध्ये ए एक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. एक आहे एक मॅट्रिक्स हा किती 3x3चा घेऊ. ठीक आहे. 3x3
3. किती क्रॉस कितीचा हा 3 क्रॉस 3चा आहे. ठीक आहे. मग बघा याच्यामध्ये आता आपण एक मॅट्रिक्स ड्रॉ करू. थ्री क्रॉस 3 आहे. मग 3 क्रॉस 3 मध्ये इथं घ्या 3 3 0 0 4 4 नाही येणार इथं 0 येणार. ठीक आहे. 0 3 0 0 0 3. ठीक आहे. आणि याची ऑर्डर किती आहे 3 क्रॉस 3. याची ऑर्डर किती आहे 3 क्रॉस 3. ठीक आहे. मग बघा याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट जे हे कसे आहे सगळे सेम आहे. हे कसे सगळे सेम आहे. म्हणजेच काय प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स आर सेम. ठीक आहे. आणि बाकीचे जे नॉन डायगोनल्स म्हणजे जे अदर दॅन डायगोनल्स एलिमेंट ते कसे आहे 0 आहे. मग बघा याची डेफिनेशन कशी येईल मग इथं लिहा डेफिनेशन. ठीक आहे. डेफिनेशन ऑफ स्केलर मॅट्रिक्स डेफिनेशन काय स्केलर मॅट्रिक्सची इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स इट इज ए डायगोनल मॅट्रिक्स. लिहा इट इज ए डायगोनल matrix which has principal diagonal elements are equal or same. It's called as scalar matrix. ठीक आहे. स्केलर मॅट्रिक्स. मग बघा स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट जे आहे ते कसे राहणारे सगळे सेम राहणारे. आणि सगळ्यात पहिले तो एक डायगोनल मॅट्रिक्स असलं पाहिजे. मग डायगोनल मॅट्रिक्सची काय प्रॉपर्टी आहे की त्याच्यामध्ये फक्त प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट पाहिजे आणि तो स्क्वेअर मॅट्रिक्स पण पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय की तो काय आहे नंबर ऑफ रो इक्वल्स टू नंबर ऑफ काय राहणार त्याच्यामध्ये कॉलम राहणार. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे. तर मग याचं आणखीन एक एक्झाम्पल बघू का 2 क्रॉस 2चं. सपोज मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर 2 क्रॉस 2 म्हणजे नंबर ऑफ रो किती आहे 2 आहे. नंबर ऑफ कॉलम पण किती राहणार आहे 2च राहणार आहे. किती राहणार आहे 2. ठीक आहे. मग बघा हा ब्रॅकेट घेतला आपण. ठीक आहे. मग बघा आता 2 क्रॉस 2 सपोज आपण इथं काय केलं आता इथं 2 घेतलं तर काय घेतलं 2. इथं किती घेतलं इथं 0 घ्यावं लागलं. ठीक आहे. इथं काय 0 आहे इथं 2. मग बघा त्याच्यानंतर याची ऑर्डर आहे 2 क्रॉस 2. याच्यामध्ये फक्त काय आहे की प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट पण कसे इक्वल आहे. मग याला काय म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं याला स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता बघा स्केलर मॅट्रिक्स हा काय आहे की स्क्वेअर मॅट्रिक्स पण राहणार आहे. म्हणजे तो डायगोनल मॅट्रिक्स तर आहेच. डायगोनल मॅट्रिक्स काय राहतो स्क्वेअर मॅट्रिक्स राहतो. म्हणजे बघा इट इज ए डायगोनल मॅट्रिक्स विच हॅज प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आर इक्वल. हे इक्वल जे आहे का हे खूप इम्पॉर्टंट. ते कसे पाहिजे इक्वल पाहिजे किंवा सेम पाहिजे. सेम म्हणजे जर इथं -2 असेल तर इथं पण काय पाहिजे -2च पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इक्वल पाहिजे तेव्हा ते काय होणार आहे स्केलर मॅट्रिक्स होणार आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा युनिट मॅट्रिक्स. नेक्स्ट कोणता मॅट्रिक्स आहे युनिट मॅट्रिक्स. मग बघा याची डेफिनेशन बघायची आधी आपण बघणार युनिट मॅट्रिक्स. सपोज मॅट्रिक्स ए हा काय
मॅट्रिक्स ए. बघा मॅट्रिक्स ए त्याची ऑर्डर घेऊ आपण 3x3. ठीक आहे. मग इक्वल्स टू घेतल्यानंतर ना बघा इथे एक आपण मॅट्रिक्स ड्रॉ करू 3x3 वाला. ठीक आहे. बघा आता 3x3 मध्ये काय घ्यावं लागणार आपल्या इथं 1, इथं 0, इथं 0, 0 1 0, 0 0 1. ठीक आहे. मग बघा याच्यामध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे. काय प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे आणि ऑदर एलिमेंट जे काय 0 आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला इथं काय दिसतंय की सगळे जेवढे पण डायगोनल एलिमेंट्स आहेत ते सगळे इक्वल म्हणजे सगळे 1 आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय हा ज्यावेळेस प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट इक्वल राहते तो कोणता मॅट्रिक्स राहतो स्केलर मॅट्रिक्स राहतो. आणि ऑल नॉन डायगोनल म्हणजे डायगोनलचे एलिमेंट सोडून बाकीचे जे एलिमेंट्स आहे ते काय इथं 0 आहे. बघा इथं 0, इथं 0, इथं पण 0, इथं पण 0 आणि इथं पण 0 आहे. ठीक आहे. म्हणजे हा काय एक स्केलर मॅट्रिक्स आहे. हा काय एक स्केलर मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट काय आहे 1 आहे. डायगोनल एलिमेंट काय आहे 1 आहे. मग असा ज्यावेळेस मॅट्रिक्स येतो त्याला काय म्हणायचं युनिट मॅट्रिक्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं युनिट मॅट्रिक्स. ठीक आहे. मग याची डेफिनेशन बघा कशी येईल. डेफिनेशन लिहा. डेफिनेशन ऑफ युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स. ठीक आहे. मग डेफिनेशन बघा इट इज ए scalar matrix which has all diagonal element are unit. युनिट म्हणजे काय 1. युनिट म्हणजे काय 1. मॅथमॅटिक्स मध्ये युनिट म्हणजे काय 1. ठीक आहे. ते कशी पाहिजे युनिट पाहिजे किंवा ऑर 1 इज कॉल्ड एज आयडेंटिटी मॅट्रिक्स. सॉरी इज कॉल्ड एज युनिट मॅट्रिक्स. मग बघा आता युनिट मॅट्रिक्स जो आहे ना त्यालाच काय म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात. त्याला काय म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याचं दुसरं नाव आहे. त्याचं काय नाव आहे दुसरं नाव आहे. ठीक आहे. मग बघ खाली लिहू आपण फर्स्ट पॉइंट युनिट मॅट्रिक्स has also called identity matrix. ठीक आहे. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स जो राहतो तो कशाने रिप्रेझेंट करते तो आय ने रिप्रेझेंट करते. कशाने रिप्रेझेंट करते ब्रॅकेट मधल्या आय. ठीक आहे. मग बघा आता हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे सपोज काय आहे की हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आणि त्याची ऑर्डर 2x2 आहे. ठीक आहे. मग 2x2 जर असेल तर याला फक्त एक सिंगल 2 लिहिता कारण की हा काय आहे की ऑलरेडी स्केलर मॅट्रिक्स आहे. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय डायगोनल मॅट्रिक्स आहे. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजेच काय की तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. म्हणजे अल्टिमेटली आयडेंटिटी मॅट्रिक्स पण कसं आहे स्केलर मॅट्रिक्स सॉरी स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय की त्याची ऑर्डर सेम आहे. सेम ऑर्डर म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ रो इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम आहे. मग हा 2 एकदा नाही का दोनदा न लिहिताना एकदा सिंगल वेळेस लिहायचं. ठीक आहे. याला काय कसं फॉर्मॅट म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहायचं फॉर्मॅट. सपोज आता बघा इथं जर ऑर्डर जी 3x3 जर असेल तर याला कसं लिहिशान I3 लिहिशान. जर ऑर्डर 4x4 असेल तर कसं लिहिशान याला I4 लिहिशान. म्हणजेच काय की IN कसं लिहायचं I आणि N याला काय म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं याला आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. हा काय आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर मग सगळ्यांना समजलं ना आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजेच कोणता मॅट्रिक्स आहे युनिट मॅट्रिक्स. काय आहे युनिट मॅट्रिक्स.
मग बघा मी इथे एक तुम्हाला 4x4चा बघा I4 ड्रॉ करून बघू आपण. ठीक आहे. मग I4 जर ड्रॉ करायचं असेल तर बघा आपण इथे 4x4 मॅट्रिक्स ड्रॉ करू. बघा ही ब्रॅकेट 2, याच्यामध्ये काय करणार आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स ड्रॉ करणार. ठीक आहे. मग बघा फर्स्ट एलिमेंट 1, क्रॉसमध्ये 1 1 आणि लास्टला पण 1 राहणार आणि ऑल रिमेनिंग कशी राहणार आहे 0. ठीक आहे. इथं 0, इथं 0, इथं पण 0, इथं पण 0, इथं पण 0 0. ठीक आहे. 0 0 0. आणि हा किती क्रॉस कितीचा आहे 4x4. हा काय आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा काय आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग बघा आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय की असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये त्याचे डायगोनल एलिमेंट्स जे आहे ते कसे राहणार आहे 1 राहणार आहे. काय राहणार आहे 1 राहणार आहे. ऑल अदर रिमेनिंग एलिमेंट काय पाहिजे 0 पाहिजे. मग बघा इथं जर प्रिन्सिपल डायगोनल जर बघितला हा प्रिन्सिपल डायगोनल कसा आहे 1 आहे. हा कसा आहे 1 आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की बघा A11 इक्वल्स टू A22 इक्वल्स टू A33 इक्वल्स टू A44 इक्वल्स टू काय आहे 1 आहे. काय आहे 1 आहे. मग बघा याच्यासाठी आपण कसं लिहू शकतो AIJ फॉर एव्हरी I इक्वल्स टू J इज 1. म्हणजे काय की जिथं जिथं आय जे इक्वल्स राहणार आहे म्हणजे आय आणि जेची व्हॅल्यू इक्वल्स राहणार आहे त्या पोझिशनला काय राहणार आहे 1 राहणार आहे. काय राहणार आहे 1 राहणार आहे. ठीक आहे. हे तुम्ही जास्त लक्षात नका ठेवू. फक्त युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय की डायगोनल एलिमेंट जे राहणार आहे ते 1 1 1 राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट कोणता आहे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. वाटलं तर जे लिहित असतील त्यांनी लिहा 2 मिनटं. ठीक आहे. बघा आता आपला युनिट मॅट्रिक्स झाला. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला 7 नंबरचा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. नेक्स्ट कोणता आहे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. मग बघा आता अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय की सगळ्यात पहिले बघा मॅट्रिक्समध्ये तुम्हाला एक मॅट्रिक्स ड्रॉ करू आपण. सपोज हा 3x3चा एक मॅट्रिक्स आपण ड्रॉ केला. ठीक आहे. मॅट्रिक्स ए त्याची ऑर्डर आहे 3x3. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा फर्स्ट एलिमेंट हा काय सपोज 1 घ्या. त्याच्यानंतर ना हा 0 0 4. इथं बघा इथं एक मिनटं तर बघा आता काय की हा एक मॅट्रिक्स आहे 4 3 2 1 6 4 5 3. ठीक आहे. हा काय एक मॅट्रिक्स आहे. याची ऑर्डर किती आहे 3x3. ठीक आहे. 3x3. आता हे जे आहे बघा हे काय आहे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. हे काय आहे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. याला काय म्हणायचं हे जे आहे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. कोणते एलिमेंट हे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. ठीक आहे. एक मिनिट याला परत ते करावं लागेल. हे कोणते एलिमेंट आहे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स.
ठीक आहे. मग बघा आता इथं हे जे वरचे एलिमेंट आहे यांना काय म्हणायचं, अप्पर ट्रँग्युलर एलिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं, अप्पर ट्रँग्युलर एलिमेंट. ठीक आहे. म्हणजे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटच्या वरच्या साईडला जे ट्रँगल बनणार आहे, बघा हा ट्रँगल कसं बनतो बघा, लक्ष द्या. आता बघा हे जे राहिलेले हे 3 एलिमेंट जे आहे, हा काय आहे, अप्पर ट्रँगल आहे. हा काय आहे, अप्पर ट्रँगल आहे. बघा 3 एलिमेंटचा एक ट्रँगल बनला, याला काय म्हणायचं, अप्पर ट्रँगल. ठीक आहे. आणि हा काय इकडच्या साईडला हा लोअर ट्रँगल आहे. हा काय लोअर ट्रँगल आहे. म्हणजे काय की प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटच्या खालच्या बाजूला जे राहणार आहे तो लोअर ट्रँगल. ठीक आहे. हा काय लोअर ट्रँगल आहे. मग बघा आता याच्यामध्ये मग आता काय बघायचं आपल्याला, एक मिनिट ही स्लाइड परत कॉपी करून घेतो. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला बघा, आता आपण काय बघितलं, अप्पर ट्रँगल आणि लोअर ट्रँगल. मग अप्पर ट्रँगल म्हणजे काय की जो डायगोनलच्या वरच्या बाजूला राहतो. काय राहतो, डायगोनलच्या वरच्या साईडला राहतो. कुठे राहतो, डायगोनलच्या वरच्या साईडला. आणि लोअर ट्रँगल कुठे राहतो, डायगोनलच्या खालच्या साईडला. मग आता आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. बघा आता अप्पर ट्रँगल म्हणजे काय की इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. डेफिनेशन लिहा, इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. डेफिनेशन. ठीक आहे. इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स in which all the element below the principal diagonal R0 is called as upper triangular matrix. ठीक आहे. मग बघा म्हणजे काय सांगितलं इथं, इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. सगळ्यात पहिले काय पाहिजे, तो एक स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. मग बघा सपोज मॅट्रिक्स ए, त्याची ऑर्डर किती राहणार आहे, 2x2 3x3 राहणार. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम कसे राहणार आहे, इक्वल राहणार आहे. मग बघा इक्वल्स टू, आता काय आपण 3x3चा एक मॅट्रिक्स ड्रॉ करणार. ठीक आहे. मॅट्रिक्स बघा 3x3चा एक मॅट्रिक्स येऊ, त्याची ऑर्डर काय राहणार आहे, 3x3 राहणार. ठीक आहे. बघा हा एक मॅट्रिक्स आहे 3x3चा. ठीक आहे. मग काय, इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. मग आपण स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला आणि त्याच्यामध्ये रो 3 घेतले आणि कॉलम 3 घेतले. ठीक आहे. इन मॅट्रिक्स ही काय, इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन ऑल द एलिमेंट बिलो द प्रिन्सिपल डायगोनल R0. म्हणजे काय की कोणाच्या बिलो, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटच्या बिलो. ठीक आहे. ते कसे असणारे, सगळे 0 राहणारे. सपोज हा प्रिन्सिपल डायगोनल, इथं 2 3 इथं 4 घ्या. ठीक आहे. मग बिलो एलिमेंट, आता बिलो काय आहे की खालची साईड आहे. मग इथं पण 0, इथं पण 0 आणि इथं पण 0. ठीक आहे. आणि बाकीचे जे काय राहणार, वरचे काय राहू शकतं, मग वरचे सपोज इथं 3 6 4. हे काय आहे की जे बिलो एलिमेंट आहे, म्हणजे लोअर ट्रँग्युलर एलिमेंट. ठीक आहे. मग बघा आता हे काय झाले, लोअर ट्रँग्युलर. हा झाला प्रिन्सिपल डायगोनल. ठीक आहे. हा काय झाला, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटच्या बिलो म्हणजे खालच्या साईडची, लोअर साईड. ठीक आहे. म्हणजे लोअर ट्रँग्युलर एलिमेंट काय राहणार, इथं 0 राहणार आहे. बघा इथं लिहा वाटलं तर, लोअर ट्रँग्युलर एलिमेंट R0.
लोअर ट्रायंगुलर एलिमेंट आर लोअर ट्रायंगल ऑल एलिमेंट 0 राहणार. ठीक आहे. लोअर ट्रायंगल ऑल एलिमेंट आर 0 काय राहणार आहे? 0 राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं की बिलो, हा जो बिलो वर्ड आहे, बिलो कोणाच्या बिलो, तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटच्या बिलो जे काही एलिमेंट राहणार ते सगळे काय राहणार आहे? 0 राहणार आहे. ऑल एलिमेंट बिलो द प्रिन्सिपल डायगोनल आर 0 इज कॉल्ड ॲज अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे. म्हणजे काय आहे की प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटचे जे खालच्या साईडचे एलिमेंट राहणार आहे ते सगळे कसे राहणार आहे? 0 राहणार. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघा तिथं. सपोज मॅट्रिक्स बी आहे. हा काय आहे? मॅट्रिक्स बी. हा काय आहे? 4x4 आहे. कितीचा आहे? 4x4. ठीक आहे. मग बघा आता एक 4x4चा मॅट्रिक्स घेऊ. ठीक आहे. मग तुम्हाला समजेल ना जर पुढं बघा आता बघा इथं काय आहे की 2, 3, 4 आणि 5 घ्या. ठीक आहे. मग आता लोअर ट्रायंगुलर एलिमेंट 0 राहणार. 0, 0, 0 आणि 0. ठीक आहे. नंतर इथं पण 0, इथं पण 0, इथं पण 0. ठीक आहे. लोअर ट्रायंगुलर एलिमेंट काय झाले? 0 झाले. वरचे एलिमेंट काही राहू शकतात. सपोज -3, 0, 0, -3, -4 आणि इथं -5. मग बघा इथं काय आहे की लोअर ट्रायंगुलर एलिमेंट कसे? 0 आहे. मग लोअर ट्रायंगुलर कोणते? तर हे एलिमेंट कसे? लोअर ट्रायंगुलर एलिमेंट आर 0. ठीक आहे. लोअर ट्रायंगुलर एलिमेंट कसे? 0 आहे. म्हणजेच हा कोणता मॅट्रिक्स आहे? कोणता मॅट्रिक्स आहे? हेन्स बी 4x4 इज कोणता मॅट्रिक्स? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये बघा हा जो एक ट्रायंगल बनतोय तो लोअर साईडचा ट्रायंगल 0 असेल तर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स होणार. आणि त्याच्याच अपोजिट बघा सेम लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. मग लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय की इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स in which above the principal diagonal are 0 it's called lower triangular matrix. ठीक आहे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये सपोज आपण आता काय इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स घ्यायला कितीचा? 3x3चा. ठीक आहे. मग 3x3चा जर आपण एक मॅट्रिक्स घेतला सपोज काय की 1, 2, 3. आता हे काय झाले? डायगोनल एलिमेंट झाले. हे काय झाले? डायगोनल एलिमेंट. ठीक आहे. हे काय झाले? डायगोनल एलिमेंट. मग बघा यांनी काय सांगितलं की अबाव द प्रिन्सिपल डायगोनल म्हणजे जे अप्पर ट्रायंगुलर एलिमेंट ते काय राहणार आहे? 0 राहणार. बघा 0, 0. ठीक आहे. मग आपण वेगळ्या पेनने ड्रॉ करू. हे इथं एक 0 राहणार, इथे एक 0, इथे एक 0. लोअर साईडला मग काही राहू शकतं? 0 पण राहू शकतं किंवा नॉन 0 पण राहू शकतं. ठीक आहे. 0 सपोज इथे घ्या 3, 2, 1. मग बघा अप्पर ट्रायंगुलर एलिमेंट कसे? 0 आहे. कसे? 0 आहे. याला काय म्हणायचं? लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणायचं. म्हणजे लोअर ट्रायंगुलर जर असेल तर अप्पर एलिमेंट 0 राहणार आहे आणि अप्पर ट्रायंगुलर असेल तर लोअर एलिमेंट कसे राहणार आहे? 0 राहणार. ठीक आहे. तर मग बघा याचं अजून एखादं एक्झाम्पल बघा. सपोज मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर 4x4. काय त्याची ऑर्डर? 4x4 आहे. ठीक आहे. मग बघा इथं काय आहे की आपण हे घेऊ 1, 2, 4 आणि 5. ठीक आहे. हा काही एक आपण मॅट्रिक्स घेतला. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा वरचे एलिमेंट सगळे 0
0 0 0 0 0 0, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली खाली काही राहू शकतं 0 3 2 1 0 4. मग बघा इकडे वरची साईड जर बघितली ती कशी आहे 0 आहे, म्हणजे अप्पर ट्रायंगल साईड कशी आहे 0 आहे आणि खालची साईड कशी आहे ती काही राहू शकते, ठीक आहे. म्हणजे हा काय झाला लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स झाला, ठीक आहे. हा काय झाला लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. मग अप्पर ट्रायंगुलर आणि लोअर ट्रायंगुलर समजलं सगळ्यांना. अप्पर ट्रायंगुलरमध्ये काय राहतं की लोअर ट्रायंगल 0 राहतो आणि लोअर ट्रायंगुलरमध्ये अप्पर ट्रायंगल कसं राहतो 0 राहतो. अप्पर ट्रायंगल म्हणजे वरच्या साईडचा वरची साईड, कशाच्या वरची साईड तर डायगोनलची वरची साईड, ठीक आहे. म्हणजे ही जी वरची साईड आहे ही कशी आहे 0 आहे, ही कशी आहे 0 आहे, ठीक आहे. मग नेक्स्ट आहे बघा आता नल मॅट्रिक्स. ही काय आहे नल मॅट्रिक्स. मग बघा नल मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे डेफिनेशन, ठीक आहे. डेफिनेशन आहे इट इज ए मॅट्रिक्स, इट इज ए मॅट्रिक्स, it is a matrix in which all elements are 0. सगळे एलिमेंट कसे पाहिजे 0 पाहिजे, 0 म्हणजे 0, ठीक आहे. ब्रॅकेट मधल्या 0. ऑल एलिमेंट कसे पाहिजे 0 पाहिजे. मग बघा इज कॉल्ड ॲज 0 मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स, ठीक आहे. नल मॅट्रिक्स याला काय म्हणायचं 0 मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं 0 मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स. मग बघा याचं एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल सपोज ए काय एक मॅट्रिक्स, त्याची काय इट इज ए मॅट्रिक्स म्हणजे काय की त्याची ऑर्डर काही राहू शकते. मग आता नंबर ऑफ रो इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम पाहिजे का नाही, राहू पण शकते नाही पण राहू शकत. सपोज आपण इथे घेऊ आता 3x2 घेऊ. काय घेऊ 3x2 इक्वल्स टू बघा ब्रॅकेटमध्ये सपोज 3 रो आहे. मग बघा 3 2 4 5 6 7. मग आता बघा याच्यामध्ये काय आहे की 3 रो आहे 3 कॉलम आहे 3 रो 2 कॉलम आहे. मग हा काय 3 रो 2 कॉलमचा आहे. पण इथं काय सांगितलंय ऑल एलिमेंट्स आर 0. मग आपण जे लिहिले ते 0 आहे का नाही, म्हणजे हा नल मॅट्रिक्स नाही. मग नल मॅट्रिक्स व्हायसाठी काय करावं लागणार आपल्याला सगळे एलिमेंट 0 करावं लागणार. काय करावं लागणार सगळे एलिमेंट 0 करावं लागणार. मग बघा इथं पण 0, 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 इथं पण 0 आणि इथं पण 0. हा काय झाला नल मॅट्रिक्स झाला. काय झाला नल मॅट्रिक्स. सपोज आणखीन एक बघू बी. सपोज बी घेऊ आपण आता 3x3. पण 3x3 जर घेतला तर इथं पण 0, इथं पण 0, इथं पण 0, 0 0 0 0 0 0. याची ऑर्डर किती आहे 3x3 आहे. म्हणजे हा पण काय झाला नल मॅट्रिक्स झाला. काय झालं नल मॅट्रिक्स. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आता सी एक मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. हा काय कॉलम मॅट्रिक्स आहे, हा काय कॉलम मॅट्रिक्स आहे. त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट काय 0च आहे. म्हणजे हा काय झाला 3x1चा मॅट्रिक्स आहे, बट त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट काय 0 आहे. म्हणजेच काय की ही नल मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट कसे राहणार आहे 0 राहणार आहे. कसे राहणार आहे 0, ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय बघा सिमेट्रिक वर्डचा अर्थ काय होतो की सिमेट्रिसिटी म्हणजे समानता, दोन्ही बाजूला काय पाहिजे सारखं पाहिजे. मग बघा आता सपोज एक मॅट्रिक्स आहे. सगळ्यात पहिले त्याची डेफिनेशन लिहा. इट इज ए मॅट्रिक्स बघा इट इज ए मॅट्रिक्स नाही, इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. मॅट्रिक्स आणि स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये फरक. इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स in which upper triangular upper triangle
triangle element and lower triangle element are same it's called symmetric matrix. याला काय म्हणायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणायचं. म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये अप्पर ट्रायंगल आणि लोअर ट्रायंगल कसं राहणार आहे, सेम राहणार आहे. मग बघा आता आपण त्याचं एक एक्झाम्पल घेऊ. सपोज हा स्क्वेअर मॅट्रिक्स घेऊ आपण 3x3. किती क्रॉस किती घ्यायचा, 3x3. ठीक आहे. मग बघा हा काय आहे, मॅट्रिक्स ए. याची ऑर्डर किती घेऊ आपण इथं, 3x3. म्हणजे काय सांगितलं, स्क्वेअर मॅट्रिक्स. नंबर ऑफ रो इक्वल्स टू काय घ्यायचं, नंबर ऑफ कॉलम घ्यायचे. ठीक आहे. नंबर ऑफ रो इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम. सपोज 1, 4 आणि 6. मग बघा त्यांनी काय सांगितलं, अप्पर ट्रायंगल आणि लोअर ट्रायंगल. आता अप्पर ट्रायंगल आणि लोअर ट्रायंगलचे एलिमेंट कसे पाहिजे, सेम पाहिजे. मग बघा इथं जर 2 असन तर इथं पण किती पाहिजे, 2 पाहिजे. इथं जर 3 असन तर इथं पण किती पाहिजे, 3 पाहिजे. इथं जर 4 असन इथं पण किती पाहिजे, 4 पाहिजे. म्हणजे बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, हा एलिमेंट आणि हा एलिमेंट कसा आहे, सेम आहे. त्यानंतर ना हा जो एलिमेंट आहे बघा, हा एलिमेंट आणि हा जो एलिमेंट आहे हा कसा आहे, सेम. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, हा जो एलिमेंट आहे आणि हा एलिमेंट आहे हा कसा आहे, सेम आहे. आणि डायगोनल कुठे आहे आपला, डायगोनल बघा इथं आहे. ठीक आहे. हा काय आहे, डायगोनल आहे. म्हणजे डायगोनलच्या खाली आणि वर कसे सेम एलिमेंट, कसे सेम एलिमेंट. म्हणजेच काय आहे की बघा याचा अर्थच काय होतो की ए आय जे इक्वल्स टू ए जे आय कसं पाहिजे, सेम पाहिजे, सेम. मग बघा आता आपण जर बघितलं, हा जो 2 नंबरचा एलिमेंट आहे, मग या 2 नंबर एलिमेंटची पोझिशन किती आहे. मग हा जर 2 नंबरचा एलिमेंट जो बघितला, याचे आय जे काय येणार आहे, आय आणि जे. मग आय किती याचा, तर बघा हा 2 नंबर. आता बघा आय म्हणजे काय, नंबर ऑफ रो किती आहे, 2 आहे. सॉरी, नंबर ऑफ रो किती आहे, 1 आहे. आणि नंतर नंबर ऑफ कॉलम 2 आहे. आणि त्याच्याच अपोजिटमध्ये हा जर बघितला, याचा नंबर ऑफ रो किती आहे, 2 आहे. नंबर ऑफ रो किती आहे, 2 आहे. आणि नंबर ऑफ कॉलम किती आहे, 1 आहे. म्हणजे बघा याचा आय, याचा काय आहे, जे, आणि याचा जे, ह्याचं काय आहे, आय. ठीक आहे. म्हणजे काय दोघांमध्ये रिलेशन आहे. आणि ते एलिमेंट किती येतं, 2 आहे. म्हणजेच काय की दोन्हीचं पण सेम आहे. म्हणजे ए आय जे इक्वल्स टू काय पाहिजे, ए जे आय पाहिजे. काय पाहिजे, ए आय जे इक्वल्स टू ए जे आय. म्हणजेच याच्या खाली आणि वर सेम एलिमेंट पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जर बघितला आपण 3. मग आता ए आय जे इक्वल्स टू, आता बघा याचं काय, 1 नंबरची रो आहे आणि 3 नंबरचा कॉलम इक्वल्स टू ए. आता बघा याचे 3 नंबरची रो आहे आणि 1 नंबरचा काय कॉलम आणि इक्वल्स टू एलिमेंट किती इथं, 3 आहे. त्याच्यानंतर सेम हा जर बघितला आपण, याचं बघा आय आणि जे. मग बघा याचं जर पोझिशन बघितली तर पोझिशनमध्ये हा 2 नंबरच्या रोमध्ये पुढे A2. त्याच्यानंतर कॉलम किती नंबरचा आहे, 3 नंबरचा, A2 3. त्याच्यात जर हा जर बघितला तर याची किती नंबरची रो आहे, 3 नंबरची रो आहे. आणि किती नंबरचा कॉलम आहे, 2 नंबरचा कॉलम आहे. मग बघा 3 नंबरची रो, 2 नंबरचा कॉलम. मग बघा याचं 2 नंबरचा रो आता, तर इथं 2 नंबरचा कॉलम आहे. इथं 2 नंबरचा कॉलम आता, इथं 3 नंबरची रो आहे. ठीक आहे. 3 नंबरचा कॉलम, 3 नंबरची रो. आणि एलिमेंट किती आहे, 4 आहे. मग बघा काय आहे की सेम आहे. तर याला काय म्हणायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजेच काय, इथं काय भेटलं आपल्याला लास्टला, ए आय जे इक्वल्स टू ए जे आय. ठीक आहे. हे रिलेशन भेटलं. ही काय, सिमेट्रिक मॅट्रिक्सची प्रॉपर्टी. ठीक आहे. ही काय, सिमेट्रिक मॅट्रिक्सची प्रॉपर्टी. मग सिमेट्रिक मॅट्रिक्सचा अजून एक एक्झाम्पल बघा. सपोज बी मॅट्रिक्स बी आहे. आता हा किती आहे, 4x4चा आहे. किती क्रॉस कितीचा आहे, 4x4. मग बघा आता आपण इथे एक सिमेट्रिक मॅट्रिक्स ड्रॉ करू.
ठीक आहे. हे झाले आपले ब्रॅकेट. बघा आता एलिमेंट कोणते घ्यायचे बघा. आता इथं पहिले सगळ्यात पहिले डायगोनल 1 2 3 4 किती स्क्वेअरचं आहे 4 क्रॉस 4चा आहे. ठीक आहे. मग बघा अप्परला आणि लोअरला सारखे एलिमेंट पाहिजे. मग बघा इथं सपोज आपण इथं घेऊ 0 2 4 6 7 नंतर ना इथं 8. मग बघा इथं 0 येईन तर इथं पण 0 येईल. त्याच्यानंतर इथं 2 येईन तर इथं पण 2 येईल. इथं 4 येईन तर इथं पण 4 येईल. त्याच्यानंतर इथं जर 2 असन इथं आता बघा इथं 6 आहे तर इथं पण 6 आलं पाहिजे. त्याच्यानंतर ना इथं 8 आहे इथं पण 8 आलं पाहिजे. इथं 7 आहे तर इथं पण 7 आलं पाहिजे. मग बघा आता इथं तुम्ही ऑब्झर्व करा. तर ऑब्झर्व करताना हा काय आपला डायगोनल एलिमेंट सोडून द्या. ठीक आहे. डायगोनल एलिमेंट जर सोडून दिले आपण तर बघा इथं हा अप्पर ट्रायंगल जर बघितला आपण हा काय बघितला ठीक आहे. एक मिनिट लाईन दुसरी घेऊ. कोणता कलर घ्यायचा ग्रीन कलर घेऊ. ठीक आहे. मग बघा इथं जर आपण अप्पर ट्रायंगल जर बघितला हा ट्रायंगल ठीक आहे. हा ट्रायंगल आणि इथं खाली लोअर ट्रायंगल जर बघितला लोअर ट्रायंगल ठीक आहे. कसे आहे सेम आहे. कसे सेम आहे बघा. सेम एलिमेंट. इथं 0 आहे इथं पण 0 आहे. इथं 2 आहे इथं पण 2 आहे. इथं 4 आहे इथं पण 4 आहे. इथं 6 आहे इथं पण 6 आहे. इथं 7 आहे इथं पण 7 इथं पण 8 आहे इथं पण 8. ठीक आहे. म्हणजे अप्पर ट्रँग्युलर एलिमेंट आणि लोअर ट्रँग्युलर एलिमेंट कशी पाहिजे सेम पाहिजे. म्हणजे आपल्याला ह्या प्रिन्सिपल डायगोनलच्या अबाउट काय भेटते सिमेट्री भेटते. काय भेटते सिमेट्री. यालाच काय म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. नेक्स्ट कोणता आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग बघा सगळ्यात पहिले आपण त्याची डेफिनेशन लिहू. इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स in which all principal diagonal element diagonal element is 0. ते काय पाहिजे 0. and upper and lower triangular element and मग लिहा बघा इथं अप्पर अँड ट्रँग्युलर नका लिहू. and aij equals to minus aj i. ठीक आहे. म्हणजे काय आहे की जे अप्पर ट्रँग्युलर एलिमेंट आणि लोअर ट्रँग्युलर एलिमेंट जे ते कसे पाहिजे सारखे तर पाहिजे बट त्यांच्यामध्ये साईन कसं पाहिजे अपोजिट पाहिजे. म्हणजे याचा अर्थच काय अप्पर ट्रँग्युलर एलिमेंट बघा अँड अप्पर ट्रँगल एलिमेंट and lower triangle element are opposite sign same but are same but opposite
इन साईन ठीक आहे. म्हणजे काय पाहिजे की अप्पर ट्रँग्युलर एलिमेंटचं आणि लोअर ट्रँग्युलर एलिमेंटचं साईन कसं पाहिजे, अपोजिट पाहिजे. मग बघा याचं एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स ए, इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणल्यानंतर याची ऑर्डर काय पाहिजे, म्हणजे नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम पाहिजे. ठीक आहे. मग बघा आता आपण इथं ब्रॅकेट ड्रॉ केला. मग सपोज पहिले प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट काय पाहिजे, 0 पाहिजे. मग बघा 0 0 आणि 0 हे 3 एलिमेंट काय राहणार आहे, 0 0 राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बाकीचे एलिमेंट बघा. सपोज इथं 2 आहे तर इथं काय पाहिजे, -2 पाहिजे. इथं जर -3 असेल तर इथं काय पाहिजे, +3 पाहिजे. त्याच्यानंतर इथं जर 4 असेल तर इथं काय पाहिजे, -4 पाहिजे. म्हणजे जे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे ते तर सगळे 0च पाहिजे. ठीक आहे. इथं लिहा प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आर 0. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आर 0. ठीक आहे. आणि लोअर ट्रँग्युलर एलिमेंट बघा, हा इथं काय 2 आहे तर इथं काय -2 आहे, इथं काय -2 आहे. ठीक आहे. म्हणजे हे कसे अपोजिट साईनमध्ये. मग यालाच काय म्हणायचं, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर A11 इक्वल्स टू A22 इक्वल्स टू A33. म्हणजे हे कोणते एलिमेंट राहतात ज्यांचे I इक्वल्स टू J, म्हणजे काय की I J आणि I इक्वल्स टू J. म्हणजे हे कोणते प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट, हे सगळे कसे पाहिजे, 0 पाहिजे. त्याच्यानंतर जे रिमेनिंग आहे बघा, A12 इक्वल्स टू, आता बघा A12 म्हणजे काय की फर्स्ट रो मधला सेकंड एलिमेंट, फर्स्ट रो मधला आणि सेकंड कॉलम मधला एलिमेंट जो आहे तो काय इथं 2 आहे. आणि बघा A21 जो आहे तो काय -2 आहे. म्हणजे यांच्या दोघांमध्ये साईन कसं आहे, अपोजिट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा A13 म्हणजे काय की पहिल्या रो मधला तिसऱ्या कॉलम मधला, म्हणजे -3 तो हा काय -3. आणि A31 जो आहे तो कसा आहे, +3. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हा +3. त्याच्यानंतर जो आहे तो कोणता आहे, A23 म्हणजे 2 नंबरच्या रो मधला तिसरा एलिमेंट हा काय +4 आहे, आहे. आणि त्याच्याच अपोजिट मधला A32 जो आहे तो कसा आहे, -4 आहे. कसा आहे, -4. मग आता बघा इथं AIJ इक्वल्स टू AJI. हे कसे आहे, सेम आहे, फक्त त्यांच्यामधलं साईन जे ते कसं आहे, अपोजिट साईन. ठीक आहे. त्यांचं साईन कसं आहे, अपोजिट. मग इथं मायनस साईन आहे बघा, इथं कसं आहे, मायनस साईन. ठीक आहे. म्हणजेच काय की जे ट्रँग्युलर एलिमेंट राहतात, म्हणजे अप्पर ट्रँग्युलर आणि लोअर ट्रँग्युलर एलिमेंट आहे यांच्यामध्ये ते सेम पाहिजे आणि साईन अपोजिट पाहिजे. कसं पाहिजे, सेम पाहिजे आणि त्यांचं साईन कसं पाहिजे, अपोजिट पाहिजे. तेच आपण इथे लिहिले बघा. ठीक आहे. मग हा काय स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, ठीक आहे. तर बघा आपण आज सगळ्या टाईपचे मॅट्रिक्स बघितले, 11च्या 11. आज कुठले बघितले आपण, डायगोनल पासून बघितलं बघा. तर डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन काय होती, इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट अँड रेस्ट ऑल एलिमेंट्स आर 0. म्हणजे फक्त कोणते एलिमेंट पाहिजे, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट पाहिजे, बाकीचे सगळे एलिमेंट कसे पाहिजे, 0 पाहिजे. कसे पाहिजे, 0 पाहिजे. ठीक आहे. मग बघा याच्यामध्ये काय की प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट 3 7 11 आणि बाकीचे जे ते सगळे काय 0 आहे. म्हणून याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर बघितलं होता स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय, इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. याच्यामध्ये डायगोनल प्रेझेंट पाहिजे, बाकीचे सगळे 0 पाहिजे. पण डायगोनल एलिमेंट सगळे कसे पाहिजे, इक्वल पाहिजे. कसे पाहिजे, इक्वल. म्हणजे त्यांचं साईन कसं पाहिजे, सेम पाहिजे. सगळ्यांचं साईन कसं पाहिजे, सेम पाहिजे. तरच ते काय होणार आहे, हा स्केलर मॅट्रिक्स होणार आहे. मग बघा याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट कसे सेम आहे. बघा इथं पण डायगोनल एलिमेंट काय सेम आहे, म्हणजेच इथं 2 दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा युनिट मॅट्रिक्स.
युनिट मॅट्रिक्स इट इज अ स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्सची काय डेफिनेशन होती की त्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट सेम पाहिजे. आणि इथं या एक्स्ट्रामध्ये काय दिलं आहे, इट इज अ स्केलर मॅट्रिक्स विच हॅज ऑल डायगोनल एलिमेंट आर युनिट. मग मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये युनिट म्हणजे काय राहतं, 1 राहतं. युनिट म्हणजे काय, 1. म्हणजे डायगोनल एलिमेंट कशी पाहिजे, 1 पाहिजे. त्याला काय म्हणायचं, युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्सला दुसरं नाव आहे, दुसरं कोणतं नाव आहे तर युनिट मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणते. काय म्हणतात, आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स IN नी डिनोट करते. कशाने करत्या, IN. ठीक आहे. मग IN म्हणजेच काय, IN म्हणजेच सपोज ऑर्डर जर 3x3 असेल तर त्याला I3 लिहायचं. जर 4x4 असेल तर त्याला काय लिहायचं, I4 लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. तर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये त्याच्या आधी तुम्हाला ट्रँगल माहीत पाहिजे. डायगोनलच्या वरच्या बाजूला जो राहतो ट्रँगल त्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रँगल. आणि खालच्या बाजूला जो राहतो त्याला काय म्हणायचं, लोअर ट्रँगल म्हणायचं. ठीक आहे. मग अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय, इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द एलिमेंट्स बिलो द प्रिन्सिपल डायगोनल आर 0. म्हणजे काय की प्रिन्सिपल डायगोनलच्या खालच्या साईडचे ते एलिमेंट्स कसे पाहिजे, 0 पाहिजे. तेव्हा तो कोणता मॅट्रिक्स होणार आहे, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच अप्पर ट्रँग्युलर कधी होऊ शकतो, ज्यावेळेस लोअर एलिमेंट 0 राहील. आणि लोअर ट्रँग्युलर कधी होऊ शकतो, ज्यावेळेस अप्पर एलिमेंट काय राहणार आहे, 0 राहणार आहे. मग बघा हे काय, अप्पर ट्रँगल अप्पर ट्रँगल एलिमेंट आर 0. बघा अप्पर ट्रँग्युलर म्हणजे अप्पर जे ट्रँगलचे एलिमेंट आहे कसे 0 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण या स्लाइड एमटी. ठीक आहे, डिलीट करून टाकतो. मग बघा नेक्स्ट आहे नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणजे काय, इट इज अ मॅट्रिक्स इन विच ऑल एलिमेंट्स आर 0. मग बघा हा काय एक सिंपल मॅट्रिक्स राहणार आहे, त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट 0 राहणार. मग त्याची ऑर्डर काही पण असू शकते, 2x2, 3x3, 3x2, 2x3 किंवा नुसतं 3x1. बघा आपण इथं 3 बघितले तर त्यांच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट कसं राहणार आहे, 0 राहणार आहे. त्याच्यानंतर बघितलं सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटच्या अबाउट सिमेट्री असली पाहिजे. म्हणजे काय की वरती अप्पर ट्रँगलमध्ये जे एलिमेंट राहणार तेच लोअर ट्रँगलमध्ये एलिमेंट राहणार आहे. ठीक आहे. म्हणजेच AIJ इक्वल्स टू AJI इक्वल्स टू सेम पाहिजे. कसं पाहिजे, सेम पाहिजे. त्याच्यानंतर बघितलं होतं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये काय आहे की इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट इज 0. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट काय पाहिजे, 0 पाहिजे. त्याचं क्रायटेरिया काय आहे, हे जे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे हे कसे पाहिजे, 0 पाहिजे. ठीक आहे. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट कशी पाहिजे, 0 पाहिजे. आणि अँड AIJ इक्वल्स टू मायनस AJI पाहिजे. म्हणजे अप्पर ट्रँग्युलर एलिमेंट अँड लोअर ट्रँग्युलर एलिमेंट आर सेम बट अपोजिट इन साईन. मग त्याला जर वर प्लस साईन असेल तर त्याला खाली कसं साईन पाहिजे, मायनस साईन पाहिजे. मग बघा इथं A11 काय आहे, A22, A33 हे काय प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट हे काय आहे, 0 आहे. त्याच्यानंतर A12 इक्वल्स टू 2 आहे तर A21 इक्वल्स टू काय, -2 आहे. A13 इक्वल्स टू -3 आहे तर A31 इक्वल्स टू काय, 3 आहे. त्याच्यानंतर A23 इक्वल्स टू 4 आहे तर A32 काय, -4 आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये बाकीचे जे एलिमेंट आहे ते कसे पाहिजे, अपोजिट साईनचे पाहिजे. ठीक आहे. तर आपण सगळे मॅट्रिक्सचे टाईप बघितले, टोटल टाईप झाले. बघा कुठे गेली ती आपली साईड टाईप ऑफ मॅट्रिक्सची. बघा आज आपण काय केलं, डायगोनल मॅट्रिक्स बघितला, स्केलर मॅट्रिक्स बघितला, त्याच्यानंतर युनिट मॅट्रिक्स बघितला, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स बघितला, लोअर ट्रँग्युलर बघितला, नल मॅट्रिक्स बघितला, सिमेट्रिक मॅट्रिक्स बघितला आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स बघितला. सगळ्या टाईपचे मॅट्रिक्स आपण बघितले आहे. ठीक आहे. आता उद्या आपण बघणार आहे अल्जेब्रा ऑफ द मॅट्रिक्स. तर अल्जेब्रामध्ये काय आहे की ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर ट्रान्सपोज, इक्वेलिटी असे वेगवेगळ्या कन्सेप्ट बघणार आहे. ठीक आहे. तर मग बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. आज आपण सगळ्या टाईपचे मॅट्रिक्स बघितले. तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर ही PDF टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.